समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। पलूस येथे भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा संपन्न झाली। यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे भविष्य बदलण्याची क्षमता असलेले कष्टकरी नेतृत्व संग्राम देशमुख यांना निवडून द्या। बाकीचे सगळे विकासाचे माझ्यावर सोडा, विकासाची गॅरंटी मी देतो, तसेच मतदारसंघाची विकासाची बुलेट ट्रेन दुप्पट गतीने पळवा असे आवाहनही केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले। या सभेसाठी पलूस तालुक्यातील महिला व नागरिकांचा प्रचंड गर्दीचा महापूर लोटला होता। या सभेत संग्राम देशमुख यांच्या विजयाचा एल्गार पुकारण्यात आला। माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख, माजी आमदार महांतेश कवटगिमठ, भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, दत्तूशेठ सूर्यवंशी, पलूस पंचायत समिती माजी सभापती प्रदीप मोहिते, प्रतीक्षा पाटील, सत्यजित यादव, विजयभाऊ पाटील, युवा नेते विश्वतेज देशमुख, अशोकराव साळुंखे, जयराज देशमुख, शिवसेनेचे प्रशांत लेंगरे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, बोधिसत्व माने, आमिर पठाण, सागर सुतार, शिवसेना कडेगाव तालुका प्रमुख प्रदीप कदम, भाजपा किसान मोर्चाचे सांगली जिल्हा अध्यक्ष राजाराम गरुड, राष्ट्रवादी काँग्रेसचे सारंग माने, पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे अध्यक्ष निलेश सुगडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। संग्राम देशमुख यांच्या हस्ते नितीन गडकरी यांचा घोंगडे गळ्यात टाकून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले की ही निवडणूक संग्राम देशमुख यांच्या भवितव्याची नाही तर जनतेच्या भवितव्याचा फैसला करणारी निवडणूक आहे। सांगली जिल्ह्यातील टेंभू आणि ताकारी योजनेला केंद्रातून मी 12,000 कोटी रुपये दिले आहेत। पाणी हा कळीचा मुद्दा आहे। काँग्रेसने त्यांचे केवळ राजकारण केले। शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आम्ही सिंचन योजना मार्गी लावल्या, त्यामुळे शेतकरी समृद्ध होत आहे। सांगली जिल्ह्यात 8,000 कोटींची कामे आम्ही केली आहेत। माणूस गुणांनी मोठा असला पाहिजे, पैशाने नाही। गुणांनी मोठा असणाऱ्या संग्राम देशमुख यांना तुम्ही निवडून द्या, बाकीचे सगळे माझ्यावर सोडा। पलूस कडेगावच्या विकासाची गॅरंटी मी देतो। केंद्रातून हवा तितका निधी उपलब्ध करून दिला जाईल। महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस संग्राम देशमुख यांच्या पाठीशी आहेत, त्यामुळे बिनधास्तपणे आपण संग्राम देशमुख यांना निवडून द्या आणि आपल्या मतदारसंघाच्या विकासाची बुलेट ट्रेन दुप्पट गतीने पळवा असे आवाहन त्यांनी केले। तसेच काँग्रेस हा व्यापारी पक्ष आहे, त्यामुळे ज्या देशाचा राजा व्यापारी त्या देशातील जनता भिकारी अशी परिस्थिती होती। भाजपा महायुतीचे सरकार आल्यावर गेल्या 10 वर्षात देशाचं चित्र बदललेलं आहे। सर्व खेडी जोडणारी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणली आणि 1,20,000 कोटींची जीडीपी वाढला। अत्यंत दुरावस्था असणाऱ्या खेड्यांचा विकास आम्ही केला। स्मार्ट व्हिलेज तयार केली। सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास ही भाजपा महायुतीची कार्यपद्धती आहे। यावेळी बोलताना भाजपा महायुतीचे उमेदवार संग्राम देशमुख म्हणाले की पलूसमध्ये कामे शून्य झाली आहेत। पलूस शहराचा आराखडा तयार करताना कोणाचा तरी स्वार्थ साधण्यासाठी चुकीच्या पद्धतीने काम केले आहे, त्यामुळे महायुतीचे सरकार पुन्हा आल्यावर चुकीचा आराखडा रद्द करण्यात येईल। जनतेला अपेक्षित असा नवा आराखडा तयार करण्यात येईल। उद्योग, शेती आणि सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी मला एकदा संधी द्या। की आज ज्या प्रकारे आपला देश बदलतोय, हा देश सुखी झाला पाहिजे, समृद्ध झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे, शक्तिशाली झाला पाहिजे, भयभूक, आतंक, भ्रष्टाचारापासून मुक्त झाला पाहिजे। 100 बीमारी का एक ही इलाज है। संग्रामजीला निवडून द्या, बाकी सगळं माझ्यावर सोडून द्या। माझी गॅरंटी आहे भारत सरकारची आणि देवेंद्रजीची महाराष्ट्रातून गॅरंटी आहे। सांगली जिल्ह्याच्या विकासाची बुलेट ट्रेन दुप्पट गतीने धावल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून तुम्ही सगळेजण संग्राम देशमुख यांना, त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे, त्यांना प्रचंड मताने विजयी करा आणि आपली सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो। आणि पुन्हा एकदा माझ्यावर जोरात म्हणा, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। धन्यवाद, नमस्कार। क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत।
सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.